सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। नमस्कार मित्रांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की DSY इंजिनिअरिंग प्रवेश 2026 आपण कॅप राऊंड 2 ला फॉर्म भरला असेल किंवा भरत असाल, मात्र एक असा प्रवर्ग की त्या प्रवर्गातील जागा ह्या नेहमी प्रमाणे थोड्याफार शिल्लक राहिलेल्या आहेत आणि ह्या जागा प्रत्येक वर्षी अशा शिल्लक राहतात। तर आपण आज बघणार आहोत तो कोणता प्रवर्ग आहे आणि ह्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि ह्या जागा कोणत्या प्रवर्गाला मिळणार आहेत। तर चला पालकवर्गानं आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅप राऊंड 2 ला फॉर्म भरत असताना किंवा ॲप्लिकेशन अर्ज करत असताना किंवा ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण बघितलं असेलच की जो काही सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत हे आपण बघितले असेलच। इथे आपण बघायचं आहे की मी इथे एक कॉलेजची लिस्ट तुम्हाला दाखवतो। हे DY पाटील कॉलेज आहे कोल्हापूरचे। इथे आपण बघू शकत आहात तर ST कॅटेगरीला हे 2 जागा शिल्लक आहेत। ट्रेड आहे CSE कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग। परत इथे आपण बघायचं आहे तर केमिकल इंजिनिअरिंगमध्ये परत ST कॅटेगरीची एक सीट शिल्लक आहे। इथे मेकॅनिकलची DY पाटीलमध्ये परत लेडीची एक सीट बाकी आहे। DY पाटीलमध्येच परत एक सीट बाकी आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती सीट बाकी आहेत हे त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला किंवा नाही यावर ठरत असते। पण जेव्हा मी ही पूर्ण लिस्ट बघितली तेव्हा मला असं आढळलं की ह्या कॅटेगरीमध्ये इथे बघा ST कॅटेगरीमध्ये जेंट्सची एक सीट आहे। परत इथे KIT कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर KIT कॉलेजमध्ये देखील ST कॅटेगरीची लेडीज एक सीट आहे। सांगायचा उद्देश मित्रांनो एवढाच आहे की जे नामांकित कॉलेज आहे अशा कॉलेजमध्ये देखील ST कॅटेगरीच्या सीट ह्या शिल्लक राहिल्या आहेत। कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी KIT ST कॅटेगरीची जेंट्स एक सीट आहे, लेडीज एक सीट आहे। आणि शिल्लक याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो की ह्या कॅटेगरीला फक्त एकच सीट असल्यामुळे ह्या कॉलेजमध्ये तीही भरली गेलेली नाही आहे। परत इथे आपण बघायचं आहे इथे KIT कॉलेज आहे कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम। यामध्ये जेंट्सची एक सीट आहे, लेडीजची एक सीट आहे। परत आपण पुढे बघूया तर इथे आपण बघायचं आहे हे कॉलेज आहे परत KIT आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग। इथे पण एक सीट शिल्लक आहे। तर सांगायचा उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो की आपण इथे बघायचं आहे तात्यासाहेब कोरे हे वानानगरचं कॉलेज आहे, इथे एक सीट आहे। आपण एक नामांकित कॉलेज बघूया तर त्या कॉलेजमध्ये किती सीट शिल्लक आहेत आपण ते बघायचं आहे। इथे साईडला मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे तर ते कॉलेज ते खाली आपणास दिसून जाईल। तर इथे बघायचं आहे इथे शेतकरी शिक्षण मंडळ पद्मभूषण वसंतदादा कॉलेज, इथे पण एक सीट शिल्लक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा उद्देश असा आहे की ही जी काही कॅटेगरी आहे ST कॅटेगरी, या कॅटेगरीमध्ये जागा ह्या एक शिल्लक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी फॉर्म भरला नसेल DSYचा तर आपण फॉर्म भरताना या जागा लक्ष द्या। आता दुसरा विषय असा होतो की ह्या जागा कोणाला मिळणार आहेत आणि ह्या जागा मिळतील का, त्याच्यासाठी आपण एक डॅशबोर्ड बघायचा आहे। तुम्हाला मी एक डॅशबोर्ड दाखवतो। इथे रयत शिक्षण संस्थाचे बाबूराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, इथे पण लेडीजची एक आणि जेंट्सची एक आहे ST कॅटेगरीची। इथे परत ENTCची एक आहे। तर सांगायचा उद्देश असाच आहे, कुठल्याही कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सीट का शिल्लक राहिल्या, कारण त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कमी घेतलेले वगैरे असेल, त्यामुळे त्या सीटात शिल्लक आहेत। इथे आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या कॅप राऊंड नियमानुसार तर नियम काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ST शेड्यूल्ड ट्राईब प्रवर्गाची जागा जर रिक्त राहिल्या तर त्या
जागा इतर प्रवर्गाला किंवा ओपन जनरल कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केल्या जातात. साधारणपणे कॅप 1मध्ये अशी होत नाही आणि आपण जी लिस्ट बघितली ती कॅप राऊंड 2ची आहे. म्हणजे कॅप राऊंड 2मध्ये देखील जागा अजून कन्वर्ट झालेल्या नाही आहेत. अलॉटमेंट ही होणे बाकी आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये ST प्रवर्गाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास किंवा जागा भरल्या नाही तर त्या सीट पुढच्या राऊंडमध्ये नियमानुसार इतर प्रवर्गासाठी किंवा ओपन जागांसाठी सोडल्या जातात. आणि ह्या प्रवर्गामधील देखील जर विद्यार्थी नसतील तर त्या जागा डायरेक्ट इन्स्टिट्यूट लेवलला ह्या भरल्या जातात. शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या जागांचा तांत्रिक प्रक्रियेत म्हणजे सीट कन्व्हर्जन रूल्स बाय CET सेल महाराष्ट्र जनरल किंवा ओपन कॅटेगरीमध्ये समावेश होतो, जेणेकरून कॉलेजमधील एकही सीट वाया जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये जर कोणत्याही कॅटेगरी म्हणजे ST कॅटेगरी असेल किंवा बाकीच्या कॅटेगरी असतील, या कॅटेगरीमधील जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या जागा अदर कॅटेगरीला किंवा ओपनला दिल्या जातात आणि त्यामधून ही जागा शिल्लक राहिल्या तर अंतिम फेऱ्या विशेषतः कॅप राऊंडच्या किंवा इन्स्टिट्यूट लेवलला या जागाचे खुल्या जागेमध्ये रूपांतर होते. विद्यार्थी मित्रांनो, असे पण आहे की जर ST कॅटेगरीचा विद्यार्थी अवेलेबल नसेल तर त्या जागा प्रथम SC लेडीज आणि नंतर SC जेंट्सला दिल्या जातात. अशा प्रकारे त्या जागांचे डिस्ट्रीब्युशन होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सीट मॅट्रिक्सकडे लक्ष द्यायचं आहे आणि कुठे कुठे जागा शिल्लक आहेत बघूनच आपला फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. आणि ही जागाबद्दल थोडीशी माहिती होती. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण करता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.